सक्सेस मिळवणं हे जर अवघड वाटत असेल तर मात्र कुठेतरी तुम्ही चुकत आहात, किंवा कुठलं काम करायची इच्छा न होणं त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात। तर मंडळी, अगदी सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे आणि खास तुम्हा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आजचा मी तयार करत आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण एखादं काम चालू करतो त्याच्या आधी सर्वात प्रथम आपण काय केलं पाहिजे आणि याच्यासाठी काय उपाय, काय रिच्युअल्स करून आपण आपल्या बिझनेसला सक्सेसमध्ये आणू शकतो, खास हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे। व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे। मी अंजली नक्षत्र पुण्यातून तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। तुम्ही जेव्हा माझे व्हिडिओ पाहता ना तेव्हा त्याला खूप छान लाईक देता, कमेंट देता, शेअर करता, त्यासाठी मी तुमचे अगदी मनोमन आभारी आहे। आणि माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्ससाठी मी कायम स्वामींकडे प्रार्थना करते, तुम्ही छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। बरं, आता जेव्हा आपण एखादा बिझनेस चालू करणार असतो तेव्हा आपला रोडमॅप मुळात तयार नसतो, आपलं प्लॅनिंग तयार नसतं। आपल्याकडे जेव्हा बिझनेस करायचा असतो तेव्हा आपल्याकडे अजिबात सेफ्टी फंडही नसतो। म्हणजे बघा की जेव्हा आपण सेफ्टी फंड तयार ठेवतो तेव्हा बिझनेस जर डाऊन गेला तर आपला सेफ्टी फंड आपल्या बिझनेसला एकदम व्यवस्थित हँडल करू शकतो। पण जर सेफ्टी फंड नसेल आणि जर बिझनेस करायचा आहे तर याचा अर्थ असा होतो की तुमचा रोडमॅप तयार नाहीये, तुमचं प्लॅनिंग तयार नाहीये आणि छोट्यातल्या छोट्या बिझनेससाठी सुद्धा तुम्हाला स्वतःला एक सेफ्टी फंड हा ठेवावाच लागतो। तुम्ही इतरांकडे मागत बसणार, किंवा ठीक आहे आपल्या खूप जवळच्या व्यक्ती आहेत जे आपल्याला वेळोवेळी मदत करतात, आपल्याला त्यांच्याकडे अगदीच मागायची वेळ आल्यावर आपण मागतो, पण हे लक्षात घ्या की थोडाफार सेफ्टी फंड तरीही आपला तयार हवे। येणाऱ्या मिळकतीमधून थोडीशी रक्कम सेफ्टी फंडमध्ये टाकत चला। तुमच्या सक्सेसचं जे काही तुमचं प्लॅनिंग आहे ते इतरांना सांगू नका। तुमच्या बिझनेसविषयी जे प्लॅनिंग तुम्ही करताय तेही इतरांना सांगू नका, कारण हे प्लॅनिंग सांगण्याने मात्र तुमचा बिझनेस कधीच पुढे जाणार नाही, तो मागे मागेच येईल। सो काही गोष्टी असतात ज्या सांभाळायच्या असतात की इथे आपण काम करतोय तर ते कुठेही बाजूलाही कळता कामा नये। जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की भिंतीला कान असतात तर ते अगदी पुरेपूर त्याचा वापर करा, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेसचा गवगवा करता, मी हे प्लॅनिंग केले, मी ते प्लॅनिंग केले, मी हा बिझनेस करणार आहे, मी ह्या बिझनेसची अशी ग्रोथ करणार आहे, तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात। तुम्ही जर खरे बिझनेसमॅन आहात किंवा बिझनेस वुमेन आहात तर तुमचा जो पण बिझनेस असेल अशा झाकल्या मुठीसारखा ठेवायचा, कारण अजून एक म्हण आहे मराठीमध्ये, झाकली मूठ 1.25 लाखाची। याचा अर्थ तुम्ही समजून घ्या। या एका म्हणीमध्ये अतिशय खूप काही दडलेलं आहे, त्यातलं मर्म समजून घ्या। जेव्हा तुम्ही झाकली मूठ 1.25 लाखाची याचा विचार करायला लागाल तेव्हा लाखोनी तुम्ही कमवायलाही लागाल। पण मंडळी, कुठलाही तुमचा बिझनेस असू दे, कुठल्याही पातळीवर तो चालत असू दे, किंवा मार्केटिंग, नेटवर्किंग जे काही तुम्ही करत असाल ते पुरेपूर असू देत, कन्सिस्टन्सी ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिवोशन आणि आतून ती जिद्द ठेवा। एकदम इतक्या प्रचंड विल पॉवरने त्या बिझनेसकडे पहा की तुम्हाला तो बिझनेस कधीच खाली आणणार नाही। जेव्हा तुमची कन्सिस्टन्सी कायम राहील तेव्हा तो बिझनेस तुमच्यासाठी काम करेल, हेही लक्षात घ्या। कारण त्या बिझनेसची पण एक एनर्जी क्रिएट होते, कारण सतत तुमच्या डोक्यामध्ये ते विचार चालू असतात आणि त्या विचारांची एनर्जी, तुमच्या होणाऱ्या बिझनेसची एनर्जी, तुम्ही करणाऱ्या बिझनेसची एनर्जी जेव्हा कनेक्ट होते तेव्हा तो बिझनेस तुम्हाला सक्सेसमध्येच नेतो। पण त्याही पलीकडे जाऊन जर कुठलं रिच्युअल तुम्हाला करायचं असेल तर मात्र तुम्हाला दक्षिण दिशेला एक तुपाचा दिवा, पिवळ्या वातीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा तुम्ही मातीचा घ्या, हरकत नाही, पण तो तुम्हाला लावायचाच आहे। दुसरं, एका बॉटलमध्ये काचेच्या गव्हाचं पीठ आणि साखर हे मिक्स करून ठेवा आणि कुठेही येता जाता ते पूर्ण मिक्सचर 1 चमचाभर कुठल्याही झाडाच्या खाली ठेवून द्या, हे एक असतं। दुसरं, महिन्यामध्ये एकदा किंवा दोनदा तरी गाईला काहीतरी चांगलं खायला घाला। घरातनं चपाती न्या, चारा न्या, काहीही न्या, पण जेव्हा तुम्ही गाईला खायला घालता तेव्हा तुम्ही हाताने स्वतःच्या द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती गाय जेव्हा तुमचा हा हात चाटते घाबरायची गरज नाहीये। अरे बापरे असंही करू नका, कारण गाय जेव्हा तो तुमचा हात चाटते तेव्हा तुमचं भाग्य उजळायला लागतं, कारण जे काही ब्लॉकेजेस असतात तर त्या आपल्या गाईच्या चाटण्याने क्लिअर व्हायला लागतात। तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही जाल गाईला चारा घालाल
तेव्हा मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण जो चारा देणार आहोत गाईला त्यांनी आपला हात चाटला गेला पाहिजे. खूप सुंदर मी रेमेडीज देते, मला वाटत नाही अशा रेमेडीज तुम्हाला इतक्या छान छान कोणी देत असेल. जेव्हा तुम्ही आजकाल कोणी पर्स वापरत नाही, सगळ्यांकडे गुगल पे आहे आणि सगळ्यांकडे एका वेगळ्या पद्धतीने पैशांचं ट्रान्झॅक्शन होत असतं. पण मंडळी, एक छोटी तरी पर्स ठेवा आणि त्याच्यामध्ये काही नोटा ठेवा, काही चिल्लर ठेवा आणि त्याला अत्तर लावून ठेवा. त्याच्यामध्ये एक सिनमनची स्टिक ठेवा, 5 वेलची ठेवा. हे सगळं जेव्हा तुम्ही कराल आणि मग पहा तुमचा बिझनेस कसा धूम चालेल ते. कारण नाव लौकिक होण्यासाठी कन्सिस्टन्सी, जिद्द, साहस आणि त्या जो बिझनेस आहे त्याला आपण जे महत्त्व देतो ते, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना प्रचंड काही देऊन जातात. आणि हे जेव्हा तुम्ही कराल, गवगवा न करता ह्या गोष्टीचं तुम्ही करायला लागाल, मग तुमच्या बिझनेसला, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही. साक्षात परमेश्वर तिथे पाठीशी उभा राहतो, कारण तुमची जिद्दच तितकी असते. त्यामुळे मनाशी एक असं ठरवून ठेवायचं, मला कुणाला हरवायचं नाही आहे, पण मला मात्र जिंकायचं आहे. ही जी जिद्द आहे ना, ही कायम सांभाळून ठेवा. आणि दुसरं, झाकली मूठ 1.25 लाखाची, हे वाक्य लक्षात ठेवा. तर मंडळी, हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता नोकऱ्या जात चाललेल्या आहेत, नोकऱ्यांचं काहीच सांगता येत नाही, पॅकेजही कमी कमी मिळत चाललेलं आहे. तर मग बिझनेस साईड बाय साईड एखाद्याचं प्रत्येकाच्या मनात असतं की आपण एक साईड बाय साईड बिझनेस करावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा माझ्या रिच्युअलनी किंवा माझ्या काही रेमेडीजनी. जर त्यांना फायदा होत असेल तर नक्कीच ही तुमच्याकडनं सेवा होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही यापैकी काय करता ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. पुन्हा लवकर भेटू. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतत शेअर करत राहा आणि पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.